मंजिरी, आपण ही सगळी भांडणं बाजूला ठेवू 2 क्षण एकमेकांची नीट गप्पा नाही मारू शकत मित्रांसारखे? नाही, कारण तुम्ही माझे कधीच मित्र नव्हतात. तुम्ही नवरा होतात आणि मी बायको होते. ना तुम्ही माझे मित्र होतात ना मी तुमची मैत्रीण होते. आणि त्यात काय वाईट नाहीये. जेवढाही काळ आपण एकत्र होतो एकमेकांसाठी उत्तम होतो. आजही आहोत, पुढेही असू, जर तुम्हाला आणखीन एक संधी दिलीस तर. इथेच, फक्त इथेच तुमचे आणि माझे मतभेद आहेत. मला जे माझ्यासाठी उत्तम वाटत होतं त्याच्या मागे खूप मोठी फसवणूक दडलेली होती. ही भावना खूप बोचते मला. तुमच्या बरोबरच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे सत्याची. तुमच्या समोर मान्य करते मी. आजही त्या आठवणींमध्ये रमून जाते मी. पण मग कुठेतरी मनात विचार येतो, तेव्हा तरी माझा वाटणारा हा माणूस पूर्णपणे माझा कुठे होता? मी फक्त तुझाच होतो म्हणजे. मी आजही फक्त तुझाच आहे. तुमची आणि तुमच्या मैत्रिणीची व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर तरी असं नाही वाटत. हे बघ मंजिरी, मी तुला तारीखवार समजावून सांगू शकतो की कधी तुम्ही माझ्याशी प्रतारणा केलीत आणि कधी नाही. सॉरी, माझ्या फसवणुकीचा तारीखवार इतिहास ऐकण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. एनिवे, खूप उशीर होतोय. शुभ्राला झोपवायचं आहे मला. ठेवते मी फोन. या महिन्यात वाढदिवस आहे तुझा. मागच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाच्या रात्रीच शुभ्रा कन्सीव्ह झाली होती. मंजिरी प्लीज, या वर्षी तू. सॉरी, मला ठेवावा लागेल फोन. शुभ्रा रडतीये. गुड नाईट. तू माझ्या मंजिरीशी लग्न करशील? झोप आली की स्वप्न पडतात. स्वप्नात ती येईल. बर, मग मी सुद्धा येईन एकदा तुझ्या स्वप्नात. उरलेलं आयुष्य मंजिरी बरोबर असेल तर कंजूशी करू नकोस. एखादं वर्ष जास्त असते. सत्यजित मुधोळकरचा शब्द आहे तुला. तू आज जे मागशील ते मी तुला दे. मग मला माझे पूर्वीचे सत्यजित परत हवे. तो दिवस संपला, तिथेच आयुष्य थिजून राहिलं असतं तर किती बरं झालं असतं.
देवा हा एक दिवस परत दे, हवं तर दुसऱ्या दिवशी जीव घे. प्रिया, प्रिया, प्रिया ग. अरे हो, काय काय झालं? गोंगाट कशाला करतोय? तुला अजूनही बरं वाटत नाहीये का? काय म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी आजारी आहे? तुलाच काल चक्कर आली होती म्हणून म्हटलं. सुहास, काल आली होती, आज मी ठणठणीत बरी आहे. आणि जरी मला बरं नसतं तरी काय झालं असतं? तू नेहमीप्रमाणे ऑफिसला जाणारच आहेस का? मला बरं नाहीये म्हणून इथे तुझी सगळी कामं सोडून बसून राहणार आहेस माझ्या बाजूला? शोना, मला जर शक्य असेल ना तर मी इथेच कायम बसून राहीन तुझ्या बाजूला. प्लीज. नव्या नवलाईचे दिवस संपलेत आता. उगीच माझ्याशी असं बोलायची गरज नाहीये तुला. आणि माझं गिल्ट वाढवू नकोस. हे बघ, मला सतत पॅम्पर करत राहावं अशी इच्छा असणारी बायको नाहीये मी. प्रिया, मला माहितीये उगाच चिडचिड करू नको. खरंच बघतो. यायचं का मी? अरे मावशी, या ना. काय म्हणतो आमचं पेशंट? मावशी, तू इकडे कशी काय? तेच तर मी तुला सांगत होतो. अगं, दरवेळेला तुझी काळजी करण्यासाठी मला इकडे थांबणं शक्य नाही ना, म्हणून मग मावशींशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा मावशींना म्हटलं आणि त्या तयार काय झाल्या, आल्याच. आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. 2 दिवसात ठणठणीत बरी करते हिला. तुम्ही आल्यावर मला कसली काळजी? उलट आता तुम्ही आलात तर मी ऑफिसला निश्चिंतपणे जायला मोकळा. नीट. हो, बाय. बाय. मावशी, एक मिनिट. सुहास, काय ग? तुम्हाला सांगितलं का नाहीस की मावशी? मी तुला सांगतच होतो, पण तेवढ्यात तू. सुहास, तुला माहितीये मला मावशी. अगं, जाऊ दे त्यांना, आता उशीर होईल. हो, लवकर ये. येस. बाय मावशी. बाय. बाय. काय? चला. हो. काय त्रास होतोय आणखी? अरे या काका, सांगितलं असतं तर मी घरी येऊन भेटलो असतो. तुम्हाला इथे यायची काहीच आवश्यकता नव्हती. नाही, जे मला बोलायचं ते घरी बोलता आलं नसतं. प्लीज. थँक्यू. बरं, तुम्ही काय घेणार? कॉफी सांगू विदाऊट शुगर? नाही, नको. मी डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. कसं आहे, मला दादाकडनं कळलं की तुम्हाला मंजिरीमध्ये, आय मीन टू से की हो. मंजिरी आवडते मला. आय मीन, तिच्यासोबत मी माझं फ्युचर पाहू शकतो. आणि हो, ती एका मुलीची आई आहे या गोष्टीने मला काही फरक पडत नाही. शिवाय काकांच्या बोलण्यातून जाणवलं की त्यांच्या मनात असंच काहीच आहे. त्यामुळं मला नाही वाटत मंजिरी तयार आहे. कुणी बोललंय तिच्याशी? तुम्ही बोलला? नाही. हे बघ स्वप्नील, मंजिरी जशी शुभ्राची आई आहे ना, त्याचप्रमाणे ती मुधोळकरांची बायको सुद्धा आहे. पण ते डिवोर्स घेत आहेत दोघे. पण सत्यजित रावांना डिवोर्स नकोय. पण मंजिरीला हवाय ना. आणि त्या सत्यजित मुधोळकरांशी मला काहीच देणं घेणं नाहीये का? हे बघ स्वप्नील, मंजिरीला डिवोर्स हवाय म्हणजे कसं समजावू मी तुला? तिला हे सगळं नकोय. काका, मंजिरीनं मुधोळकरांना डिवोर्सची नोटीस पाठवली. ती तिच्या डिवोर्स लॉयर्सना भेटते. हे सगळं ती तिच्या मनाविरुद्ध करते असं म्हणायचं तुम्हाला? हे बघ स्वप्नील,
सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घे की मी तुझा शत्रू नाहीये. हे बघ, तू एक चांगला मुलगा आहेस आणि तुझं आयुष्यात भलं व्हावं असंच मला वाटतं. आणि म्हणूनच मी ही गोष्ट तुला सांगायला आलोय. कसं आहे स्वप्नील, मंजिरीच्या मनातनं सत्यजित बद्दलचं प्रेम अजून गेलंय असं मला वाटत नाही. तिच्या कुठल्या बोलण्यावरून किंवा वागण्यावरून तुम्हाला तसं वाटलं? नाही, तसं एखाद्या गोष्टीवर बोट ठेवून मला सांगता येणार नाही, पण काका, मंजिरी मला आवडते. मी आतापर्यंत कोणावर प्रेम केलं नाही, पण मंजिरीबद्दल जे मला वाटतं त्याला मी प्रेम म्हणू शकतो, नक्की म्हणू शकतो. आय थिंक आय शुड बी गिव्हन अ फेअर चान्स. मी बोलेन तिच्याशी, तिला निर्णय घेऊ दे. ती हो म्हणाली तर आनंदच आहे, आणि नाही म्हणाली तर तर विचारच केलेला नाही. आणि स्वप्नील, ती जर निर्णयच नाही घेऊ शकली तर थांबेल. किती वर्ष? जितकी वर्ष थांबावं लागेल तितकी वर्ष. आणि काही वर्ष थांबल्यानंतर ती पुन्हा सत्यजित रावांकडेच परत गेली तर मी म्हणेन की हा सत्यजित मुधोळकर इज अ रडी लकी डॉग. हे बघ स्वप्नील, काय माहितीये का काका, माझ्या नशिबाचा निर्णय फक्त मंजिरीनं घ्यायचा. तुम्ही नाही, मी नाही, फक्त मंजिरीनं. कुछ है जमाना आज पहली तारीख है, दिन है सुहाना आज पहली तारीख है, पहली तारीख है. आज नाही आहे. काय? नाही म्हणजे जमाना खुश असेल तर असू द्या, पण आज पहिली तारीख नाही म्हणलं मी. त्याचं काय पूर्णाबाई, आपल्याला जेव्हा जाग येतं ना ती आपली पहाट, आणि जेव्हा आपण खुश असतो ना ती आपली पहिली तारीख. तुम्ही खुश आहात हे लई चांगले बघा, म्हणजे उकडलेल्या पालेभाज्या खायला लई बळ येईल बघा. या तुमच्या उकडलेल्या भाज्या वगैरे आहेत ना, या सुद्धा माझ्या या मूडवरती विरजण नाही टाकू शकत. दादा, झाले काय आज असं? आज नाही झाले, ते काल झाले, काल. आणि जे काय झालं ना, आणि याच्या पुढे जे काय होणार आहे ना, ते इतकं मस्त होणार आहे ना, सगळं फर्स्ट क्लास छान होणार आहे सगळं. तुमची कोडी घालून झाली ना का मला सांगा, हा बीटचा ज्यूस प्या, तोवर मी उकडलेल्या पालेभाज्या घेऊन येते. अहो, तुमचा बीटचा ज्यूस, तुमचे उकडलेले पालक आणि बिनसाखरेचा चहा, काही घेऊन ये, मला नाही फरक पडत आज. गुड मॉर्निंग बाबा. व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. बस मी आले. बाबा, मी महाबळे वकिलांच्या ऑफिसमध्ये फोन केला होता आज अपॉइंटमेंटसाठी. आज दुपारी 4 वाजता जायचंय. ना, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. हे बघ, पण मी तुझ्या बरोबर. नाही, तुम्ही प्लीज नका येऊ माझ्या बरोबर. मी जाईन ना, आय प्रॉमिस मी जाईन. मी तुला तेच सांगतोय की मी येऊ शकणार नाहीये. मी स्वप्नीला सांगितलंय, तो येणार आहे तुझ्या बरोबर महाबळींकडे. स्वप्नीलला? बाबा, तुम्ही मला विचारायचं तरी आधी. त्यात काय विचारायचं? आणि त्याच्याकडे वेळ आहे, तर तो. प्रश्न त्याच्या वेळेचा नाहीये, प्रश्न माझ्या इच्छेचा आहे. मी महाबळेंकडे का जातेय माहितीये ना तुम्हाला? तुला काय वाटलं त्याला यातलं काय माहिती नाहीये? अगं, तो घरचाच आहे. शिवाय मी त्याच्या बरोबर जाणार नाहीये. ठीक आहे, मग त्याला तसं फोन करून कळवतो. मी का फोन करून कळवू?
तुम्ही त्याला परस्पर सांगितलंय, तुम्ही हा सगळा नसता शहाणपणा केला असंच म्हणायचं ना तुला? हो, मी हा शहाणपणाच केला. बाबा प्लीज तुम्ही त्याला फोन करून. हे बघ, मी स्वप्नीलशी बोललेलो आहे, त्याच्याकडे वेळ आहे, तो यायला तयार आहे. आता तुला त्याच्याबरोबर जायचं नसेल तर जा ना तुझी तू. तो इथे आला की बघेन मी स्वप्नीलशी काय बोलायचं ते बघेन मी. काय शेवटी मुलीच्या बापाला नमते घ्यावंच लागतं ना. लोकांसमोर नाही, स्वतःच्याच मुलींसमोर. उगीच हा घोळ घातला सुहासने. खरंच, म्हणजे तुला असं घाबरवून टाकायची काहीच गरज नव्हती. ए बाई, उगी चिडू नको त्यांच्यावर. त्याने काय मला घाबरवून वगैरे सोडलं नाही. मलाही थोडा बदल हवाच होता. पण मावशी, तू इथे आलेलं सत्यजितला आवडलं नसेल ना? नाही, असं नाहीये. मी विचारलं तर मला जा म्हणाला तो. मी त्याला सांगितलं ना की तुझी तब्येत बरी नाहीये म्हणून. मग त्यांनी चौकशी केली माझी? हो, म्हणजे चौकशी केली. आणि शिवाय मी त्याला म्हटलं सुद्धा की मला तुझ्याशी 2 दिवस गप्पा मारता येते. मावशी, तू इथे आलीस ना त्यातच बरी झाली मी. आणि तसंही मला काही झालं नव्हतंच. सुहास उगीच आपलं काहीतरी. प्रिया, तुझ्यातले आणि सुहासरावांमधले गैरसमज. आमच्यातले गैरसमज मावशी, ते ना हल्ली येणाऱ्या पावसासारखे. हल्ली कसा अवेळी नोव्हेंबर मध्ये पाऊस पडतो, अगदी तसंच कुठल्याही कारणांवरून कधीही सुहास गैरसमज करून घेतो. या बाबतीत ना तो सत्यजित पेक्षा 2 पावलं पुढेच आहे म्हणायचं. प्रिया, असं नको ना ग बोलू. प्रॉब्लेम हाच आहे मावशी. मी कोणाला काही सांगायला गेले ना की प्रत्येक जण मला हेच सांगतो, तू असं बोलू नकोस, समजून घे, त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला मान्य आहे त्याचं प्रेम आहे, पण म्हणून काय? खरं सांगू का प्रिया, या अशा नवरा बायकोंमधल्या लहान सहान कुरबुरींवर एकच उपाय आहे बघ, तिसरं माणूस घरात येणं. म्हणूनच तर तू आलीस, बरं झालं. प्रिया, आता कसं सांगू तुला? एवढी हुशार मुलगी तू, सावरून ताकभात ओळखता येत नाही? आता तुम्ही चान्स घ्या. चान्स? बाळाचा. मावशी, तू पण ना. नाही, ते शक्य. काय? अगं प्रिया, मागे बस. चल मागे, सर मागे मागे, हळू 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 हळू. काय झालं? काय होतंय तुला? हा, काय होतंय ग? नाही, काय कळत नाहीये मावशी. डोळ्यासमोर अचानक अंधार पडतो आणि गरगरल्यासारखं होतं. तू जरा बैस, थोडा बॅलन्स हवं. मी पाणी घेऊन येते. हा, बैस. सावकाश सावकाश. झालीच का शांत? पाणी घेऊन येते मी. हा, डॉक्टर, प्रियाला नेमकं काय झालंय? म्हणजे तिला अशी सारखी चक्कर काय येतेय? मी काही टेस्ट वगैरे करून घ्यायचे असेल तर घेऊ आपण, पण हे सिरियस कितपत आहे मला सांगा. अहो मॅडम, काळजीचं काहीच कारण नाही. आता काही टेस्ट करावे लागतील, पण त्यातून आनंदाचीच बातमी मिळणार आहे. म्हणजे? अहो म्हणजे काय, ती गरोदर आहे. शी इज प्रेग्नंट. काय बाई, तरी माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही हो हे.
मी कसले कसले विचार करत बसले होते. बरं उद्या त्यांना क्लिनिकला घेऊन या, काही टेस्ट कराव्या लागतील. हो हो येऊ मी. थँक्यू. आई अंबाबाई, न मागता खूप मोठं वरदान दिलंस. डॉक्टर येऊन गेल्या. काय झालंय प्रियाला, काय म्हणाल्या? काही झालं नाहीये, होणार आहे. म्हणजे तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आजी होणार आहे. अच्छा. हा काय काय म्हणाला? प्रियाला प्रिया 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 आय एम सो हॅपी. सुहास प्लीज, काय झालंय तुला? काय करतोयस हे? एक तर मला बरं नाही आणि त्यात तू हे. तुला काही झालेलं नाहीये, पण आपल्याला होणार आहे. म्हणजे 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 आपल्याला बाळ होणार आहे. तू आई होणार आहेस. यू आर प्रेग्नंट. हे काय बोलतोयस तू? मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस प्लीज. अगं डॉक्टर आत्ताच सांगून गेले. हे डॉक्टर गेले खड्ड्यात. ते काय बोलतात ना, मला काही घेणं देणं नाही. हे हे नाही होऊ शकत सुहास, हे नाही व्हायला पाहिजे. हे मला नकोय हे सगळं प्लीज. काय नकोय? हे मूल नकोय मला.